ही जागा गार्डनसाठी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे, पण आता इकडे मला वाटतं अतिक्रमण होतं आहे, ते रोखण्यासाठी आम्ही इकडे जमलेलो आहोत. मागच्या वर्षभरापासून आम्हाला कळतं की ही प्रस्तावित जागा आहे गार्डनची ही जी आहे. ओके. परंतु आता आम्ही महानगरपालिकेकडे माहिती मागतोय, त्यावेळेस आम्हाला कुठलीही माहिती मिळत नाही या ठिकाणी खरंच काय. आम्हाला हे समजलं की या ठिकाणी हरकती खूप आलेल्या आहेत या जागेसंदर्भात, पण आत्ता माहिती घेतल्यानंतर कळतं की कुठल्याच पद्धतीची काहीच माहिती मिळत नाही महानगरपालिकेकडून. त्यामुळे शक्यता अशी आहे असं वाटायला लागली आता की ही कॅन्सल होती ही जागा, कारण की काहीतरी सरकारी पातळीवर लागेबांधे सुरू आहेत. तुम्हाला मोठा गार्डन पाहिजे ना खेळायला? गार्डन झाला पाहिजे ना? आणि समजा गार्डन झालं नाही तर तुम्ही काय करणार? आणि कुणाचं आंदोलन असणार हे? या भागामध्ये अक्षरशः बघितलं तर सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि धूळ म्हणजे धूळ नाही आहे, प्रत्यक्षात सिमेंट आहे. आणि जर तुम्ही आजूबाजूला जर इथं कॅमेरा फिरवाल तर इकडं पूर्ण असा मोकळा आणि असा एकदम ओसाड परिसर दिसतो. आणि त्याच्यामुळं गार्डनच्या आवश्यकता यासाठी असते, कुठल्याही देशामध्ये जर बघितलं तुम्ही तर झाडं जितकी जास्त तितकं प्रदूषण कमी करायला ते मदत करत असतं. आणि हा जर एरिया पूर्ण झाडांनी भरून दिला तर त्या प्रदूषण रोखण्यामध्ये सुद्धा भरपूर मदत तर होईलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जर तुम्ही इथं बघितलं तर अगदी आजूबाजूने जायलाही जागा नाही, तर अगदी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना खेळायला फिरायला ही एक हक्काची व्यवस्थित जागा तर होऊनच जाईल. पण सगळ्यात मोठा भाग म्हणजे प्रदूषणामध्ये ह्या गोष्टींना खूप मोठं रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गार्डनची खूप जास्त गरज आहे. अभी तो सोसाइटी में खेलते वरना मैं तो क्रिकेट अकेडमी में जाता हूँ. अब मेरे गांव से मैं दादा वरना दादी वगैरह आते कोई तो वो क्या बोलते मैं बोलता हूँ कि उठो नीचे चलो, तो वो बोलते क्या है नीचे, वही नीचे क्या गार्डन है, वही कौन सा गार्डन अच्छा तो है नहीं, सब जगह पोल्यूशन है. कोई ग्रीन गार्डन है भी क्या इधर? नाही, इथे कुठलंच गार्डन नाही आहे. आणि हा गार्डन झाल्यामुळे हा परिसर पण खूप सुंदर आणि स्वच्छ दिसेल. त्यामुळं या एरियामध्ये तरी एक गार्डन झालंच पाहिजे, कारण प्रत्येक सोसायटीमध्ये खूप छोटे छोटे गार्डन्स आहेत खेळण्यासाठी मुलांना. आणि हा जर गार्डन झाला तर इथलच्या राहणाऱ्या रहिवाशांच्या मुलांसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी ते एक म्हणजे स्वच्छ आणि सुंदर परिसर त्यांना फेरफटका मारायला फिरायला चांगलं राहील नाही का. त्यामुळे हा गार्डन झालाच पाहिजे. तुम्ही जर नगर रचनेचा बेसिक रूल बघितला तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जसं गार्डन असेल, शाळा असतील, ह्या गोष्टी पाहिजे असतील. आता हा जो प्रभाग आहे आपला हायवेच्या इकडे, जेव्हा आपण इकडे फ्लॅट पाहायला आलो तेव्हा आपल्याला असं दाखवलं की इथं शाळा आहे, तिथं गार्डन आहे. आता जवळपास 1000 लोकांनी इथं फ्लॅट खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर आपण राहायला आलो, त्याच्यानंतर कोणीतरी येऊन इथं लिटिगेशन आणतं, हरकती निर्माण करतं आणि ह्या गार्डनचं आरक्षण हटवून दुसरं काहीतरी ते करण्याचा प्लॅन आहे. तर हे असा घाट न घालता प्रशासनाने याच्यात वेळेस लक्ष घालून हे गार्डनची प्रस्तावित जागा गार्डनलाच देण्यात यावी आणि लवकरात लवकर गार्डनचं काम पूर्ण करून ते नागरिकांना सुपूर्द करावं. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की या जागेवर गार्डन बनवा, जेणे की आम्हाला इथं खेळायला जागा भेटेल आणि मोकळा श्वास घ्यायला जागा भेटेल. वयस्कर लोकांना इथं चालायला पण जागा भेटेल. DP मध्ये ही राखीव जागा ठेवलेली आहे, परंतु आता असं दिसतं की इथं ओनर हा कुंपण घालतो आणि तिथं डेव्हलपमेंट करायला लागलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला द्यायची नाही आहे जागा. हे रिझर्वेशन कायम ठेवावं हीच आमची सर्वांची मागणी आहे, कारण ह्या प्रोसेसला वेळ लागतो हे माहिती आहे आम्हाला. परंतु इथल्या जर नगरसेवकांनी सगळ्या नगरसेवकांनी जर प्रेशर आणलं कमिशनरवर तर ही जागा आपल्याला मिळू शकते. आणि हे मध्यवर्ती ठिकाण आहे, रिझर्वेशन हे बरोबर पडलेलं आहे, त्याप्रमाणेच याचे बगीचाचं नियोजन व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. आत्ता काही प्रकरणं घडल्यात महानगरपालिका क्षेत्रामध्ये की आरक्षित जी जागा होत्या त्या जागा परस्पर दुसऱ्याच लोकांना देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला ती भीती आहे. आणि या लहान मुलं आम्हाला दररोज शाळेत जाताना विचारतायत की पप्पा ही गार्डन कधी व्हायचंय, तर ते गार्डन होईल का याची शक्यता वाटायला लागली. त्यामुळे सगळ्या मुलांनी सांगितलं की आम्हाला पण आता जेन अल्फाचं आंदोलन आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून हे सगळी मुलं आज म्हणजे काही प्रमाणात गोळा झालेली आहेत. म्हणून यांचा असा प्लॅन आहे की पुढच्या काही दिवसामध्ये जर गार्डनबद्दल आम्हाला जर माहिती भेटली नाही आणि ते सर्व जी मुलं आहेत जेन अल्फाची किंवा जेनजी पण असतील ते सर्व मिळून या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करतील. त्यामुळे माझी या PCMC महानगरपालिकेचे जे कमिशनर असतील त्यांना माझी विनंती की या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं. या भागाचे आमदार असतील, या भागाचे नगरसेवक असतील, हे सर्वांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की हे आंदोलन अल्फांचं मोठं होऊ शकतं या गार्डनच्या निमित्तानं. मी PCMC ला सांगतोय एकदा शेवटचं, आम्हाला